अल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्यभरातील जलाशयांमधील जलसाठा जो आहे तो आरक्षित करण्याच्या संदर्भाच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 73 एकूण प्रकल्प जिल्ह्यामध्ये आहे। त्यामध्ये 3 प्रकल्प जे आहेत ते मोठे प्रकल्प आहेत। त्यामध्ये बेंबळा, पूस आणि अर्णावतीचा समावेश आहे। या संपूर्ण जलसाठा मिळून एकूण 33.70% उपयुक्त साठा जो आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे। संकल्पित जलसाठा जो आहे तो 933.27 दलगमी मीटर साठा जो आहे तो या ठिकाणी आहे। 314.53 दलगमी साठा जो आहे तो या ठिकाणी शिल्लक आहे। मागील वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर 27.47 जलसाठा जो आहे तो या ठिकाणी होता आणि यावेळेस जो आहे तो या ठिकाणी 33.70 जलसाठा जो टक्के साठा जो आहे तो या ठिकाणी आहे। शेती त्यासोबतच इतर बाबींसाठी अत्यावश्यक बाबींसाठी 31 ऑगस्ट पर्यंत हा जलसाठा जो आहे तो आरक्षित या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाचे आदेश दिल्यानंतर आता संपूर्ण जलाशयाची पाहणी जी आहे ती सिंचन विभागाकडून या ठिकाणी करून उपयुक्त जो साठा आहे त्याच्या संदर्भात जो आहे तो या ठिकाणी आरक्षित जो आहे तो करण्यात आलेला आहे। पुढचे काही महिने अल निनोच्या प्रभावामुळे या ठिकाणी धोक्याचे असू शकतात। पाणी टंचाईला देखील सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या ठिकाणी हा संपूर्ण जलसाठा जो आहे तो आरक्षित या ठिकाणी करण्यात आलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बेंबळा, यवतमाळ।